नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ढगाळ वातावरणाने अकोलेकरांना थोडा दिलासा, पण तापमान 45 अंश सेल्सिअसवर कायम. खामगाव अकोला महामार्गावर भीषण अपघात. लग्नासाठी गेलेले खडकीच्या जोडप्याचा अपघाती मृत्यू. जिल्हा रुग्णालयात उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी कक्ष. ज्येष्ठ डॉक्टर अष्टपुत्रे सरांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला. उमरी नाक्यावर कचरा फेकला कोणी, उद्देश काय, तपास व्हावा. कचरा घंटा गाडीचे अपयश अधोरेखित. बदलीपूर्वी आयुक्तांनी उचलावे कडक पावले. पाण्यासाठी वन्यजीवांची पाणवठ्याकडे धाव. विहिरीत पडलेले वन्यजीव वाचवण्यात मोठे यश. आता सविस्तर बातम्या. शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी 45 अंशाच्या वर कायम होते. गेल्या काही दिवसांपासून 46 अंशावर असलेले तापमान आज 45 अंशावर स्थिरावले आहे. पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात सोमवारी दुपारी उन्हाचे चटके लागत होते. प्रचंड उन्हामुळे हातपाय पोळले जात होते. त्यामुळे नागरिक घरामध्ये कैद झाले आहेत. नागरिक डोक्याला दुपट्टा बांधून उन्हापासून बचावाचा प्रयत्न करताना दिसून आले. उन्हाची तीव्रता दुपारच्या सुमारास अधिक वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. गर्दीच्या रोडवरील वर्दळ घटलेली दिसून आली. उन्हात अडकलेले नागरिक झाडांची सावली शोधत होते. उन्हामुळे शरीराची पाण्याची पातळी घटल्यामुळे रोडवर पाणपोईवर तहान भागवताना नागरिक दिसून आले. येत्या आठवड्यातही उन्हाचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे. तापमान 42 ते 45 अंशांदरम्यान राहील. आठवड्याच्या शेवटी काही ठिकाणी हलक्या पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने दिलासा मिळू शकतो. 28 ते 30 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोल्यात आजचे तापमान हे 45.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवार 27 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी गवडी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. अतुल शिरसाट वय 32 वर्ष आणि दीक्षा अतुल शिरसाट वय 28 वर्ष राहणार खडकी अकोला अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे पती पत्नी दुचाकी क्रमांक MH30 BY 0932 ने मोताळा तालुक्यातील तळणी येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते अकोल्याकडे परतत असताना पिंपरी गवडी फाट्याजवळ त्यांच्या पुढे असलेल्या ट्रकने अचानक वेग कमी केला. यामुळे अतुल शिरसाट यांनीही दुचाकीचा वेग कमी केला. मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे खडकी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक अकोलेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेद्वारे उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास रुग्णाचे तापमान नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते, अशी माहिती ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अष्टपुत्रे यांनी दिली. पाहूया आमचे प्रतिनिधी सोबत त्यांनी केलेली बातचीत. सर, सध्या आपल्या GMC मध्ये उष्णघातासाठी काय काय व्यवस्था केलेली आहे सर? नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सध्याच्या वाढत्या तापमानासाठी आपल्याकडे आपण उष्माघात कक्ष असे आपण सध्या 15 बेड्स हे उपलब्ध आहेत. पूर्ण 15 बेड्स हे आपले उष्माघात कक्ष म्हणून तयार आहेत. तिथे सध्या आज 4 पेशंट ॲडमिट आहेत. 4ही पेशंट रिकवरिंग आहेत, बरे होत आहेत. त्यांचे 2 दिवसापासून ॲडमिट आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं जर का वाढत्या तापमानात गरज वाटल्यास आपण अजून हे बेड्स 15च्या ऐवजी 50पर्यंत नेऊ शकतो, याची आपली प्रशासनातर्फे पूर्ण तयारी झालेली आहे. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघाताचा एकही बळी आढळून आलेला नाही आहे. सर, वार्ड नंबर 32 हा पूर्ण सेंट्रली एअर कूल्ड वार्ड आहे आणि त्याच्या आतमध्ये एक 15 बेडेड आपला एअर कूलिंग प्लस एअर कंडिशन असे दोन्हीही प्रकारचे पूर्णपणे तो शीतकक्ष आपण तयार ठेवलेला आहे. त्याचं टेम्परेचर आपण 16 ते 18 डिग्रीज ठेवलेलं आहे आणि एअर कूल्ड बाहेरचा जो वार्ड आहे त्याचं टेम्परेचर आपण 20 डिग्री ठेवलेलं आहे. सर, आपल्याकडे आपण त्याच्या तयारी अशा केलेल्या आहेत की आपण एक डेडिकेटेड 2 फ्रीजमध्ये आईस कोल्ड पाणी, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की जेव्हा रॅपिड टेम्परेचर आपल्याला कमी करायचं आहे तर पेशंटला थंड पाण्याने आंघोळ घालणं. आता हे आपण साधं पाणी थंड पाणी बादलीत घेऊनही घालू शकतो, आपण शॉवर खाली पेशंटला ठेवू शकतो किंवा बाथटब जो म्हणतो आपण बाथटबमध्ये थंड पाण्याच्या मध्ये पण ठेवू शकतो किंवा बर्फाच्या लादीवर पेशंटला झोपवणं हे सध्या शक्य होत नाही, कारण ती लादी हळूहळू ती विरघळते, त्याच्यामुळे ती आजची लादी उद्यापर्यंत पूर्ण पाणी ते जमा होतं. त्यामुळे आपण जे करतो आहे 18 डिग्री टेम्परेचरमध्ये पेशंटला ठेवतो आणि पेशंटला थंड पाण्याने पुसून काढून आंघोळ घालतो, म्हणजे जेणेकरून पुढच्या 45 मिनटं ते 90 मिनटात जे रुग्णाचं टेम्परेचर हे नॉर्मल आणणं महत्त्वाचं असतं. एक लिक्विड इंजेक्शन पण दिलं जातं, ते आपल्याकडे उपलब्ध आहे का? सर, उष्माघातामध्ये जे काही औषधं आहेत, काही स्टिरॉइड्स आहेत, पॅरासिटामॉल, हे काम करत नाही. पेशंटचं टेम्परेचर नॉर्मल आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण जे काही इंजेक्शन औषधं दिल्या जाईल त्याची ॲक्शन व्हायला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे पेशंटला थंड हवेत आणणं, थंड पाण्याने आंघोळ घालणं. गरज पडली तर आम्ही पेशंटला राईल्स ट्यूब टाकतो नाकातनं, त्याच्यात 200 ते 300 ml थंड पाणी, बर्फाचं पाणी टाकतो, जेणेकरून कोर टेम्परेचर ते सुद्धा आम्ही ताबडतोब कमी करतो. सर, जे आमचे प्रेक्षक बघत आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही सूचना द्याल की त्यांना याच्यापासून वाचण्यासाठी काय काय त्यांनी केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, वाढत्या उन्हामध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अत्यावश्यक गरजेचे काम नसल्यास घराच्या बाहेर कोणीही पडू नये. जे कोणी आबालवृद्ध आहेत, वयवर्ष 5 त्याच्या खालील, वयवर्ष सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराने पीडित रुग्ण, स्त्रिया, गर्भवती स्त्रिया, या लोकांनी 11 ते 5च्या दरम्यान घराच्या बाहेर पडू नये. नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचं, 4 ते 5 लिटर पाण्याचं प्रमाण ठेवावे. नंबर 3, सोशल गॅदरिंग्स, लग्न समारंभ, वाढदिवस, सोहळे हे शक्यतो टाळावे. त्यामध्ये दूषित पाणी आणि दूषित अन्नाचं कंटॅमिनेशन वॉटर आणि फूडमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, सुती कपडे, पांढरे कपडे, पंचा, रुमाल, गॉगल्स वापरणे. ठीक आहे, थँक्यू सर. अकोल्यातील लहान उमरी नाका परिसरातील शहीद भगतसिंग पुतळ्याजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून याकडे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मुळात या पुतळ्यासमोर कचरा आणला कोणी आणि टाकला का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. हा संपूर्ण परिसर प्रभाग 5 मध्ये येतो. शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यासारख्या प्रेरणादायी स्मारकाजवळ कचरा टाकला जात असल्याने देशभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला जात नसल्याने महापालिका मूळ समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे सिद्ध होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लहान उमरी येथील या कचरा समस्येवर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्येच आपापसात वाद सुरू आहे. कचरा कोणी टाकला आणि तो उचलण्याची जबाबदारी कोणाची यावरून लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना सर्वसामान्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. प्रभागातील घाण साफ करू न शकणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आता जनतेने एल्गार पुकारला असून तत्काळ स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवडाभरात म्हणजे 15 मे पूर्वी 10वीचा निकालही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात 10वी व 12वीची परीक्षा घेतली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 12वीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण मध्येच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्याने हा निकाल आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. आता हा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 12वीचा निकाल लागल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी 10वीचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. राज्यात 17 मे पासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा निकाल तत्पूर्वी लागण्याची शक्यता आहे. 11वी प्रवेशाची लांबत जाणारी प्रक्रिया टाळण्यासाठी तसेच पुढील प्रवेश पूर्ण परीक्षांमुळे 10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परीक्षाही पार पडली, परंतु आता संपामुळे निकालाची प्रक्रिया रखडली आहे. याचा परिणाम आता पुन्हा 11वीच्या प्रवेशाला बसण्याची शक्यता आहे. अकोला शहर आणि जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत आहे, ज्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या संपूर्ण आठवड्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वरच राहिले, तर सोमवारी 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने आज मंगळवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात सलग तापमान 45 अंशाच्या वर राहत असून सोमवारी नोंदवण्यात आलेल्या 46.3 अंश सेल्सिअस तापमानामुळे अनेक वर्षापूर्वीचा विक्रम मोडता राहिला. एप्रिल 2019 मध्ये अकोल्यात सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अकोला जिल्हा तसाही कडक उन्हासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात जाणवणाऱ्या तीव्र झळांचा अनुभव अकोलीकर पहिल्यांदाच घेत आहेत. तापमानाच्या बाबतीत अकोला सातत्याने देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहराच्या रस्त्यावर जणू कर्फ्यू लागल्यासारखे वातावरण पाहायला मिळते. रस्ते आणि चौकांमध्ये शुकशुकाट असतो. सूर्यास्त झाल्यानंतरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र लग्न सराईचे मुहूर्त असल्याने संध्याकाळच्या वेळी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसानंतर भीषण उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नासाठी आपण देत असलेल्या लढ्याचा उल्लेख करीत आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या. रवी राणा आणि उपस्थित चाहत्यांना देखील मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांमुळे आनंद झाला. आमदार रवी राणा यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाजातील विविध घटकांना या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. छत्री तलावाची साफसफाई करण्याचा संकल्प करण्यात आला. माजी खासदार नवनीत राणा, युवा स्वाभिमान नेते सुनील राणा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध घटकांना सहाय्य या निमित्ताने करण्यात आले. अतिशय उत्साही वातावरण शहरात होते. आमचे मित्र आणि आपल्या सर्वांचे लाडके रघुवर राणा यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ते सातत्याने समाजाच्या हिताकरता जे कार्य करतात, गरिबांकरता जे लढाई करतात, ते त्यांचे अखंड चालत राहो, त्यांना त्याकरता बळ मिळत राहो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा रवी भाऊंना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं आभार व्यक्त करते की तुम्ही मेडिकल कॉलेज आमंत्रण दिलं, त्याबद्दल सगळ्या डॉक्टर लोकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार. बार्शीटाकडी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील धाबा विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्राम संरक्षण दलाचे राजरत्न कांबळे यांनी उपवन संरक्षण प्रादेशिक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. धाबा रेंज अंतर्गत कुरण विकास व इतर विविध कामांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदोपत्री नोंदी करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामांमध्ये ना पर्यावरणीय विकास झाला, ना वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार B1 प्रक्रियेच्या नावाखाली मर्जीतील ठेकेदारांना लाभ देत केवळ 3 कोटेशनच्या आधारे कामे मंजूर करण्यात आली.
ही कामे 4 ते 5% बिलो दाखवून निकृष्ट दर्जाची करण्यात आली किंवा अनेक ठिकाणी प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. अंदाजपत्रकानुसार एकही काम पूर्ण झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळणार नाही असा दावा आंदोलकांनी केला असून या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. माझी मागणी अशी होती, दाभा रेंजमध्ये जे आहे त्या रेंजमध्ये अशी माहिती आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तिथं रोहित बोरकर म्हणून अधिकारी आहे आणि माझी हीच मागणी आहे, अधिकारी साहेबांना ऐकाय की DFO कार्यालयामध्ये मी अगोदर निवेदन दिलेलं आहे 10 दिवसा अगोदर, आणि माझी अशी मागणी आहे की बाबा तिथं ते चौकशी करा आणि चौकशीमध्ये काय निष्पन्न होते त्यानुसार त्यांनी कारवाई करून त्याचा अहवाल मला देण्यात यावा, एवढीच माझी मागणी आहे. शहरातील गीतानगर येथील श्री रामदेव बाबा आणि श्यामबाबा मंदिरात मोहिनी एकादशीचा सण श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता राणी सतीधाम येथून भव्य निशाण यात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये मनोकामनांचे निशाण घेऊन भाविक भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. ही निशाण यात्रा तहसील कार्यालय, गांधी चौक आणि सिटी कोतवाली चौक मार्गे पुढे सरकली, जिथे डाबकी रोड येथील ओल्ड सिटी परिवाराची निशाण यात्रा देखील यात सामील झाली. त्यानंतर दोन्ही यात्रा भजनांच्या तालावर डोलत मंदिरात पोहोचल्या. मंदिरात पोहोचल्यावर भाविकांनी श्यामबाबांच्या चरणी निशाण अर्पण करून विधिवत आरती केली. सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भजन गायिका कुमारी नेतल यांनी आपल्या भजनांनी वातावरण भक्तिमय करून सोडले. या निमित्ताने खाटूश्याम महाराजांचा अतिशय आकर्षक शृंगार करण्यात आला होता. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. वाशिम नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पुढील 4 ते 5 दिवस पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. वाशिम शहराला सध्या 7 दिवस आड पाणी पुरवठा होत असताना आता तांत्रिक बिघाडामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणकडून वीज पुरवठा करणारी भूमिगत केबल बस्ट झाल्यामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा खंडित झाला आहे. या केबलच्या दुरुस्तीसाठी नागपूरवरून पथक आल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवस पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन वाशिम नगर परिषदेतर्फे करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मागील 7 दिवसांपासून शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. वाशिम शहराला ज्या जलशुद्धी केंद्रातून पाणी पुरवठा होतो त्या वाशिमच्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा जो आहे हा तांत्रिक कारणामुळं खंडित झालेला आहे. वीज पुरवठा भूमिगत वीज केबल बस्ट झाल्यामुळं सध्या खंडित झालेला असून त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी रेग्युलर नियमित आता सध्या कंटिन्यू काम करत आहेत आणि यासाठी नागपूरवरूनही त्यांनी विशेष तंत्रज्ञ त्यासाठी बोलावलेले आहेत. ते आज संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सदरू काम 4-5 दिवसात पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चोरत फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चोरत फाट्यावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अरुण वानखडे राहणार सोनाळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धडक इतकी जोरदार होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
वाढत्या तापमानामुळे वन्यजीव पाणवठ्याकडे विहिरीकडे धाव घेतात. अशा वेळी विहिरीच्या आधीच पाण्याची सोय केल्यास वन्यजीव विहिरीत पडणार नाही, पण पडलेले वन्यजीव बाहेर काढण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात एकदा पाहू. मोरगाव भाकरे येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडून होते. त्यांनी वनपाल गजानन गायकवाड यांना सांगितले. वन विभागाने रेस्क्यू टीमचे सदस्य मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार, प्रदीप खडे यांना घटनास्थळी पाठवले. विहिरीची खोली व अडगडीची विहीर असल्यामुळे अडचण होती, परंतु अखेर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले. विहिरीची खोली पाहून वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार शिडीने खाली उतरले व त्यांनी हरणाला बांधून वर पाठवले. त्याला पाणी पाजून निसर्गावस्थेत सोडले. निसर्गाची किमया अशी की कितीही उंचावरून पडले तरी वन्यजीव सहसा फ्रॅक्चर होत नाहीत. पाण्याच्या व्याकुळतेने वन्यजीव सध्या विहिरीकडे, गावांकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी विहीरपासून दूर पाणी साठवल्यास ते पाणी पिऊन परत जंगलाकडे जातील. अशा समस्या निर्माण होणार नाहीत असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी केले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ढगाळ वातावरणाने अकोलेकरांना थोडा दिलासा, पण तापमान 45 अंश सेल्सिअसवर कायम. खामगाव अकोला महामार्गावर भीषण अपघात. लग्नासाठी गेलेले खडकीच्या जोडप्याचा अपघाती मृत्यू. जिल्हा रुग्णालयात उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी कक्ष. ज्येष्ठ डॉक्टर अष्टपुत्रे सरांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला. उमरी नाक्यावर कचरा फेकला कोणी, उद्देश काय, तपास व्हावा. कचरा घंटा गाडीचे अपयश अधोरेखित. बदलीपूर्वी आयुक्तांनी उचलावे कडक पावले. पाण्यासाठी वन्यजीवांची पाणवठ्याकडे धाव. विहिरीत पडलेले वन्यजीव वाचवण्यात मोठे यश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.